कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का मॅडम, अनुष्का मॅडम, तुला काय वाटलं तू हे सत्य सगळ्यांपासून लपवशील आणि हे लपून राहील का? खरं तर माझं चुकलं. मीच त्या दिवशी अहिल्या मॅम समोर सगळ्या पाहुण्यांसमोर तुला जाब विचारायला पाहिजे होता. पण मला वाटलं तुला अक्कल येईल, तू माझ्या आदित्यचा पिछा सोडशील. पण नाही, आमचा साखरपुडा होऊन सुद्धा तू सुधारायचं नावच घेत नाहीयेस. नाही, आमचा साखरपुडा होऊन सुद्धा तुला त्याच्यासोबत फोटोज काढायचे, त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटोशूट करायचंय तुला, हो ना? अनुष्का मॅडम, हळू बोला ना. हे बघा, तुम्ही समजताय तसं काय बी नाही. बास करा. हे असं गोड गोड बोलून ना बाकीच्यांना फसवशील, मला नाही. अहिल्या मामना तर सगळं कळायलाच हवं. पारूचं खरं रूप काय आहे ते कळालं ना, तुला तर बाहेर काढतीलच आणि त्या आदित्यला पण बाहेर काढतील. त्या मूर्खाने डेमोशूट मध्ये तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र काय घातलं? तू तर त्याची बायकोच समजायला लागली स्वतःला, हो ना? एक मिनिट, तू किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीच्या मागे आहेस ना, म्हणून मी अहिल्या मॅमना सगळं सांगणार आहे आणि तुझं खरं रूप त्यांच्या समोर आणणार आहे. अनुष्का मॅडम, हळू बोला ना. काय ग, इतकं सगळं घडलं, एवढं काय काय झालं, तरी पण तुला अक्कल येत नाहीये ना? अगं, तू मला घाबरायला हवंस. माझ्या हातात सगळे पत्ते आहेत तुझे, मी कधीही उघडे करू शकते अहिल्या मॅम समोर. पण नाही, तू तर माझ्या समोर माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडतीयस. काय ग, तू त्यांच्या प्रॉपर्टीच्या मागे आहेस का किर्लोस्करांची सून म्हणून मिरवायची हौस आहे तुला? बोल ना, बोल, मी तुला काहीतरी विचारतीये ना. तू अशी नाही ऐकणारस. मारुती मामा, अनुष्का मॅडम, नाही. मारुती मामा, लवकर बाहेर या. मॅडम, मी नंदी करते. नाही, असं करू नका. या जरा इकडे उभं राहा. काय झालं? मारुती मामा, तुम्ही मला सांगितलं नाही हो की पारूचं लग्न झालंय ते. नाही म्हणजे अहिल्या मॅम तिकडे पारूसाठी मुलगा शोधतायत आणि ती इकडे गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. नाही म्हणजे त्यांना कळायला पाहिजे ना की पारू मॅरिड आहे ते. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो अनुष्का मॅडम. नाही, मला मान्य आहे माझी पारू अल्लड आहे, पण ती असं दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालायची चूक नाही करायची. किती विश्वास आहे ना तुमचा तुमच्या पारूवरती. एकच मिनिट हा. नाही म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना तुमचा जावई कोण आहे, कसा आहे, काय करतो. कारण मी पारूला विचारलं तर पारू मला सांगतच नाहीये. आणि तुम्हाला गळ्यात मंगळसूत्र दिसूनही तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. ही तुमची पारू सांगणारच नाही तिने कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय ते. पण तुमची अल्लड भोळी संस्कारी पारू कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरतीये हे मला माहितीये. तिला अहिल्या मॅम समोर नेऊन उभी करते, मग बघा कशी पोपटासारखी कबूल करेल ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।